नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहत आहोत TYBAचा सेमिस्टर 5चा रिसर्च मेथोडॉलॉजीमधील एक प्रश्न। तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये खालील माहितीवरून मध्य आणि बहुलक काढा असा प्रश्न विचारला जाईल। त्यामध्ये तुम्हाला वर्ग आणि वारंवारता दिलेली असेल। यावरून सर्वप्रथम आपण काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे। आज आपण मध्य कसा काढायचा ते शिकणार आहोत। लक्षात घ्या, जेव्हा वर्ग आणि वारंवारतानंतर आपल्याला x आणि fx नावाचे दोन कॉलम तयार करायचे आहेत। आता हा x कॉलम आहे तो आपण कसा काढणार? तर वर्गामध्ये जा। वर्गामध्ये 10 ते 20 यातील मधली संख्या, मग 10 ते 20च्या मधली संख्या कुठली जाते? तर 15। त्यानंतर 20 आणि 30च्या मधली संख्या आहे 25। 30 नंतर 40 मध्ये मधली संख्या कुठली आहे? तर 35। 40 आणि 50च्या मधली संख्या 45 आणि 50 आणि 60 यातील मधली संख्या आहे 55। आता x तर मिळाला, कशातून घेतला आपण? x हा आपण कुठून घेतला? वर्गामधून घेतला। वर्गामधील मधला अंक आपण काढून घेतला। आता वळूया आपण fx कडे। आता fx तयार कसा करायचा? तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, x आणि वारंवारता याचा काय करायचं आहे? या दोन कॉलमचा आपल्याला काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे। तर 15 गुणिले 5 75, 25 गुणिले 7 175, 35 गुणिले 28 980 आपल्याला fx मिळतो। त्यानंतर 45 गुणिले 40 1800, 55 गुणिले 13 715। तर हा आपल्याला मिळाला fx। आता काय करायचा? आपल्याला सिग्मा f मिळवायचा आहे। सिग्मा f मिळवण्यासाठी आपण हा जो कॉलम आहे वारंवारतेचा, त्याचे आपण काय करणार आहोत? टोटल करणार आहोत। टोटल केल्यानंतर आपल्याला त्याचे टोटल मिळाले आहे इथे 93 आणि सिग्मा fx काढायचा आपल्याला। सिग्मा fx याची देखील आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्याची बेरीज आहे 3745। हे दिलेले आहे मध्याचं सूत्र, अगदी सोपं आहे। सिग्मा fx भागिले सिग्मा f या दोघांचा आपल्याला भागाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? मध्य मिळतो। तर आपण सूत्रामध्ये अंक टाकूया। सिग्मा fx या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे, तो इथे आपण लिहून घेतला। त्यानंतर सिग्मा f हा आपण इथे 93 ची किंमत सिग्मा f ची ती आपण लिहून घेतली। आता ह्या इथे त्यांचा भागाकार करायचा आहे। भागाकार केल्यानंतर त्यांचं चित्र असं ते काय असं? मध्य। तर इथे 40.26 हे काय आलं? मध्य आलेलं आहे। समजलं तुम्हाला आपण मध्य कशा पद्धतीने काढलं ते? तुम्हाला वर्ग आणि वारंवारता दिली जाईल, त्याच्यावरून आपल्याला x आणि fx काढायचा आहे। x आपण हा कॉलम आहे, त्यातून वर्गाचा कॉलम आहे, त्यातून मधली संख्या घेतली। त्यानंतर x आणि हा कॉलम वारंवारतेचा, या दोघांचा आपण काय केलं? गुणाकार केला, तो fx आला। आणि वारंवारतेची म्हणजे cf मिळवण्यासाठी आपण काय केलं? वारंवारतेची काय केली? टोटल काढली। त्यानंतर सिग्मा fx मिळवण्यासाठी आपण fx ची टोटल काढली। त्यानंतर सगळं जे आहे ते मध्याच्या सूत्रामध्ये चिन्ह टाकले आपण आणि त्याचे भागाकार करून आपण काय केलं? मध्य काढून घेतला। समजलं? धन्यवाद।